उपवासाचे साबुदाणा पकोडे तुम्ही कधी ऐकले का? नसेल ऐकले तर चला मी सांगते कसे करायचे. हे बघा सर्वप्रथम साबुदाणा 3 ते 4 वेळेस धुवून घेतला. त्यानंतर मिक्सरला चांगला बारीक केला. पाणी घालायचं थोडंसं आवश्यकतेनुसार. 3 ते 4 मिरच्या घातल्या धुवून. शेंगदाणे घातले थोडेसे. हे देखील मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलं. सर्व मिश्रण एकत्रित केलं. आता अर्धा तास भिजत घातलं. आता अर्ध्या तासानंतर किंवा 1 तासही घालू शकता, पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्धा तास घातलं तरी सफिशियंट आहे. 2 पोटॅटो घेतले. त्याची वरची साल काढून घेतली. बारीक किसणीने किसलं. त्यानंतर ते पोटॅटोचा जो किस आहे तो यात घातला. चवीनुसार मीठ घातलं. मला आवश्यकता वाटते पाण्याची, त्यामुळे मी पाणी घेऊन मिक्स करते. तुम्हाला आवश्यकता नाही वाटली तर पाणी नका घालू. आता व्यवस्थित गोळा तयार केला. आता तेल गरम करायला ठेवलं कढईत आणि छोटे-छोटे भजी किंवा पकोडेसारखं याच्यात सोडून घ्यायचं. हे बघा आणि मंद फ्लेमवर लालबुंद होईपर्यंत तळायचं. दह्यासोबत खा, ताकासोबत खा किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत खा. इतके मस्त लागतात कुरकुरीत. साबुदाणाचे आहेत उपवासालाही चालतात. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.